वर्षामध्ये सुद्धा मी योगाचे विशारदचे कोर्सेस केलेले आहेत आणि त्यामध्ये सुद्धा मी शिक्षण घेतलेलं आहे. परत डाएटमध्ये जर डाएटिशियन एक आपण आहार कसा असला पाहिजे, कसं आपलं आरोग्य ठेवलं पाहिजे याविषयी सुद्धा माझा अभ्यास आहे. आणि आता कुठेतरी 12-13 वर्षानंतर मी एक कॉमन सगळ्या गोष्टींमध्ये माझा एक विचार आहे की तिन्ही गोष्टींची जेव्हा आपण सांगड घालतो तेव्हा आपण आरोग्य कसं सुधार करू शकतो. तर हा माझा एक उद्देश होता की मी लोकांना पण ह्या माहितीचं थोडंसं ज्ञान द्यावं आणि सांगावं. तर आज आपण बेसिक माहिती आणि जी मूळ माहिती आपण तेवढं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आज आपण 1.5 तासामध्ये एवढंच बघणार आहोत. प्रथम मी मंडळातर्फे ज्यांनी मला ही संधी दिली त्यासाठी मी त्यांचे आभार मानेन की मला आज रुद्रांक आणि अमित माझ्या क्लिनिकमध्ये आले होते आणि त्यांच्या निमित्ताने का होईना मला इथे बोलण्याची ही संधी मिळालेली आहे. आणि जे ऐकणारे आहेत त्यांचे सुद्धा आभार की आज ते आरोग्य या निमित्ताने आज ते बसलेले आहेत. बाहेर वेगवेगळे कार्यक्रम चालू आहेत, घरांमध्ये पाहुणे आहेत, तरी सुद्धा त्यांनी इथे वेळ काढलेला आहे. आणि आरोग्य काय आहे आपण त्याबद्दल थोडी माहिती घ्यावी, कारण ज्ञान जेव्हा आपण घेतो तेव्हा आपण आपल्या शरीराला सुद्धा आपण माहिती देऊ शकतो किंवा आपले परिवार असतो, परिवाराच्या लोकांना आपण 2 गोष्टी चांगल्या सांगू शकतो. तर त्या निमित्ताने का होईना तुम्ही जी साथ देतायत त्यासाठी सुद्धा मनापासून धन्यवाद. सुरुवात करूयात आपण. आता माझ्याबद्दल तर मी तुम्हाला माहिती दिलेलीच आहे. इथे गणपती मंदिराच्या पुढे एक साई आयुर्वेदिक क्लिनिक आहे माझं. मी योगाचे पूर्णपणे क्लासेस घेत नाही, मी फक्त ऑनलाईन क्लासेस घेते कारण क्लिनिकमध्ये तेवढा माझा सेटअप नाही आहे. आणि सध्या मी त्यामधून त्यांना थेरपी देते, म्हणजे वेगवेगळ्या आजारांमध्ये कोणते उपचार योगाचे करायला पाहिजे. कारण बघायला गेलं तर योग हा एक खूप मोठी संकल्पना आहे. तुम्ही जेवढं वाचाल तेवढं कमी आहे. कारण कितीतरी प्रकारचे योग आहेत. व्यायाम न करता सुद्धा योग होतो. जसं आपण म्हणतो कर्मयोग आहे, भक्ती योग आहे, म्हणजे जे आपण भगवद्गीतेमध्ये वाचतो तर योग हा एक खूप मोठी संकल्पना आहे. पण त्यामध्ये आपण आपल्या आरोग्यासाठी काय नेमकं करू शकतो. ॲज अ डॉक्टर मी त्या दृष्टीने योग म्हणजे जिथे योग थेरपी रिक्वायर्ड असते ती मी त्यांना प्रोव्हाइड करते आणि त्याचं ज्ञान देण्यासाठी मी तत्पर असते कायम. कधी कधी मी झूम क्लासवर पण पेशंटला बोलवते की नाही तुम्ही या, हे करा, मला बघू द्या किती तुमची सिव्हिअरिटी आहे, त्यानुसार काय मदत करता येईल, आहार कसं सांगता येईल. तर यामध्ये आता जवळजवळ आता मी 7-8 वर्षापासून तरी मी प्रॅक्टिस करते. योगाची आवड ही मला माझ्या कॉलेजमध्येच लागली. जसं आपण बाबा रामदेव यांना बघतो तर मी सुद्धा ते बघत बघत करायचे की टीव्हीवरती आपण बघून जेवढं जमतंय तेवढं करूया. सगळं काही जमायचं नाही, पण नंतर लग्न झाल्यानंतर जसा थोडा वेळ मिळायला लागला त्यानंतर मग त्यातला अभ्यास चालू केला. माझ्या सासूबाई सुद्धा आवडीने त्या रोज नियमित करायच्या, तर त्यांच्यामुळे पण मला प्रेरणा मिळायची की त्या जातात तर मग आपण का नाही करायला पाहिजे. असं करत मग मी थोडंसं त्यामध्ये वाचन आणि अभ्यास सुद्धा चालू केला. आता 2-3 वर्षापासून तर मी स्वतः 2-2.5 तास रोजचे नियमित आसन करते. म्हणजे घरामध्ये सुद्धा मला ते बघत असतात की ही करते तर आपण तरी थोडं करूया. मी सगळ्यांना सांगते अरे करा माझ्यासोबत. असं हे माझं रोजचं रुटीन चालतं. आता योग आपण सुरुवात करूया. एक गोष्टीची व्याख्या बघूयात आपण आणि त्यामध्ये आपण एक्झॅक्ट कुठपर्यंत रोजच्या दैनंदिन जीवनात काय करायला पाहिजे. तर योग हा शब्द युज ह्या शब्दापासून निर्माण झालेला आहे. जसं आपण आपल्या उपनिषदांमध्ये बघतो तर युज म्हणजे जोडणं म्हणजे मनाचं शरीराला जोडणं. जर आध्यात्मिक बघाल तर माझा सोल युनिव्हर्सल सोल म्हणजे भगवंतांशी आपण जे जोडतो ते झालं आध्यात्मिक. शरीराचं जर म्हटलं तर मन आणि शरीर या दोघांची सांगड घालणं म्हणजे हा योग आहे. नाव सुद्धा माझं योगिका आहे, तर तो एक आयुष्यात पण माझ्या योगायोगच आहे. इव्हन माझ्या मिस्टरांचं नाव योगेश आहे, तर ते बोलतात ना की आयुष्यामध्ये पण सगळी ही जोडच आहे शेवटी. तर आयुष्यामध्ये पण आपण असंख्य वेगवेगळ्या स्तरावरती आपण प्रॉब्लेम फेस करत असतो, मानसिकरित्या, शारीरिकरित्या. आणि त्यामध्ये मन घट्ट करून आपल्या शरीराला कसं बघणं. शरीर हे एक तुमचं मंदिर आहे. शेवटी तुम्ही आज मंदिरात येतात तर शरीर पण मंदिर आहे. तुम्ही असेल तर सगळं जग आहे, तुम्ही नसाल तर तुमच्यासाठी जग पण नाही आहे. तर त्या गोष्टीपासून युज हा शब्द म्हणजे जोडणं. आणि व्यास ऋषी जे आहेत त्यांनी सुद्धा आपल्याला जेव्हा
युज समाधी म्हणजे एकाग्र चित्त मन, काहीही कोणत्याही परिस्थितीमध्ये मन विचलित होता कामा नये. भगवद्गीतेमध्ये आपण जर योगाची डेफिनेशन बघितली तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसतं की समत्वम योग उच्यते. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये अर्जुनाला सांगितलं जातं की जे काही असेल, जसं सुख दुःख आहे, लाभ अलाभ आहे, किंवा शांती आपली जेव्हा जाते, किंवा शत्रू बनतात, किंवा अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही मनाला किती समतोल भावामध्ये ठेवलं पाहिजे, की तुमचं मन एवढं पक्क असलं पाहिजे. तर हे आपण भगवद्गीतेमध्ये बघतो. पतंजली योगानुसार जर बघितलं तर पतंजलींनी सांगितलेलं आहे की योग चित्त वृत्ती निरोधक. तर चित्त म्हणजे काय? मनाच्या अवस्था. वेगवेगळ्या प्रकारे आपलं मन चंचल असतं, कधी उदास असतं, कधी शांत असतं, कधी आपल्याला काय करावं ते माहीत नसतं. तर अशा ज्या मनाच्या अवस्था आहेत, त्या मनाच्या अवस्थेमध्ये जर तुम्हाला ज्ञान मिळालं तर ती अवस्था तुम्ही आटोक्यात आणू शकता. पतंजलींच्या नुसार एकाग्रता आणि निरुद्ध अवस्था म्हणजे एकदम शांत लयबद्ध मन असणं, ह्या दोन परिस्थितीमध्ये योग हा सहज संभव असतो. आणि बाकीच्या मनाच्या अवस्थेमध्ये त्यांना बरेच गोष्टी कराव्या लागतात. जसे आपण पतंजलींनी 8 अंग सांगितलेले आहेत: यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी. तर यम आणि नियममध्ये जेव्हा आपण बघतो तर यममध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की खोटं नाही बोलावं, किंवा बऱ्याच म्हणजे ब्रह्मचर्य कसं असलं पाहिजे, तुमची एकाग्रता कशी असली पाहिजे, ह्या गोष्टी यममध्ये दिलेल्या आहेत. अहिंसा आहे त्यामध्ये एक. नंतर नियममध्ये आपण बघतो तर नियम म्हणजे काय? डिसिप्लिन. सकाळी उठल्यापासून आपण शरीराला स्वच्छ ठेवतो, शौच जातो, आनंदी असतो म्हणजे संतोष आलं. त्यानंतर स्वाध्याय आलं. स्वाध्याय म्हणजे मी स्वतः काय आहे, माझ्या स्वतःविषयी माहिती काय आहे, माझं स्वतःचं ध्येय काय आहे. संतोष, मी ज्या सुद्धा परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये मी आनंदी राहणं. कारण मला जे हवं आहे ते सगळंच मिळणार नाहीये, पण ज्या परिस्थितीमध्ये मी जन्माला आलेले आहे, ज्या गोष्टी माझ्या हातात नाहीये, त्यामध्ये सुद्धा मी आनंदी राहणं. आणि लास्ट म्हणजे ईश्वर प्रणिधान, म्हणजे जिथे आपण ईश्वराची पूजा अर्चना करतो आणि आपलं मन आपण वेगवेगळ्या गोष्टींमधून डायव्हर्ट करून आपण त्यामध्ये मग्न होऊन आपण ध्यास लावतो. तर हे झालं नियम. त्यानंतर आसन. आसन बघायला गेलं तर आपण हल्ली काही जण त्याला शारीरिक व्यायाम म्हणतात. तर आपण जेव्हा म्हणतो की मी आसन करते, मी योगा करते, तर तो योगा नसतो, तो योगाचा एक अंग असतो. पण आसनमध्ये जेव्हा तुम्ही बघणार की शरीर जेव्हा तुमचं हलणार तेव्हा तुमचं बाकीच्या गोष्टी म्हणजे जे ब्लड सर्क्युलेशन आहे किंवा ऑर्गन स्ट्रेंथनिंग आहे, म्हणजे कोणत्याही अवयवाची कार्यक्षमता वाढणं, त्यानंतर रक्तप्रवाह वाढणं. आपण बघतो की योगा केल्यानंतर अचानक रक्तप्रवाह वाढतो, घाम येतो, मला नंतर छान वाटतं, मन ताजं टवटवीतपणा जो आहे तो आपल्याला वाटतो. तर रक्ताभिसरण इम्प्रूव्ह होऊन बाकीच्या शरीरामध्ये ऑर्गन मॅनेजमेंट म्हणजे ऑर्गन सुद्धा जर काही गोष्टी वर खाली त्यांचं स्त्राव हा होत असेल तर तो सुद्धा नॉर्मल व्हायला सुरुवात होते. तर आसन आपण जेव्हा शारीरिक व्यायामाने बघतो तर मी त्याला फक्त शारीरिक व्यायाम नाही म्हणणार, त्याच्यासोबत आपण श्वासाची पण जोड लावतो. कोणतंही आसन करताना 3 स्थिती असतात. पहिली स्थिती असते की पूर्वस्थिती म्हणजे आसनमध्ये जाण्याची स्थिती, त्यानंतर आसनमध्ये पोहोचल्यानंतरची स्थिती, आणि लास्टची स्थिती असते ती आसन सोडण्याची स्थिती. मी ज्या स्थितीमध्ये गेले होते त्या स्थितीमध्ये मला काही क्षण सुखाने काढायचे. तर आसन तुमचं आसान होणं चाहिए. तुम्ही काहीतरी ते पोज बघतायत की कुठेतरी कोणीतरी काहीतरी करताय म्हणून मी पण तेवढं केलं पाहिजे आणि मलाही तेवढं छान आलं पाहिजे मगच ते छान असेल, तर नाही. प्रत्येक आसनामध्ये त्यामध्ये यथाशक्ती हा शब्द मॅटर करतो. यथाशक्ती म्हणजे काय? माझी स्वतःची शक्ती. आपण बघतो ना, जिममध्ये मी जाते तर मी काहीतरी मशीन घेते किंवा मी काहीतरी वेट मशीन घेते आणि मी जबरदस्ती ते वजन उचलायचा प्रयत्न करते. इथे तसं नाहीये. योगामध्ये दिलेलं आहे की तुमची स्वतःची शक्ती, तुमच्यामध्ये जी शक्ती आहे ती तुम्ही वापरायला सुरुवात करा. त्यानंतर तुमचे हळूहळू मसल्स, ऑर्गन्स किंवा तुमचं माइंड हळूहळू एकाग्र व्हायला स्टार्ट होईल आणि तुमची स्वतःची शक्ती आपोआप वाढायला स्टार्ट होईल. त्यानंतर तुमची स्थैर्यता, धैर्यता आणि मग लवचिकपणा. म्हणजे हे हठयोगामध्ये हे 3 प्रकार सांगितलेले आहेत. स्थैर्यता म्हणजे स्थिरता, धैर्यता म्हणजे प्रत्येक
कपॅसिटी आणि लवचिकता म्हणजे फ्लेक्झिबिलिटी. आता फ्लेक्झिबिलिटीचं जर मी उदाहरण दिलं तर मी घरामध्ये काम करते, वस्तू खाली पडली तर मी खाली वागते, मी समोरून खाली वागते, मी कधी मागून वस्तू उचलते का? नाही उचलत. अगदी जास्तीत जास्त मला झाडू मारायचं असेल तर मी वरच्यावर तो मारणार, त्यामुळे माझ्या बाकीच्या अवयवाची तेवढी कार्यक्षमता होतच नाही. म्हणून आपण योगामध्ये जेव्हा जातो तेव्हा लवचिकतेमध्ये 360 डिग्रीला बॉडी हलवणं, म्हणजे समोर, पूर्व, पश्चिम, ईशान्य, नैऋत्य, जेवढ्या आपल्या 8 दिशा आहेत त्या 8ही दिशांना शरीराचा वेगवेगळ्या प्रकारचा सांगड घालून हालचाल करणं, त्याला म्हणतो आपण फ्लेक्झिबिलिटी. आता काही जणांची फ्लेक्झिबिलिटी ही आधीपासूनच भरपूर प्रमाणात असते आणि काही कमी असते. तर ज्यांची फ्लेक्झिबिलिटी भरपूर आहे त्यांच्यामध्ये मसल पॉवर थोडीशी आपण कमी बघतो. ते बेंड होऊ शकतात पण त्यांच्यामध्ये मसल होल्डिंग कपॅसिटी कमी असते, किंवा इझिली बेंडिंग पण असतं पण तेवढी म्हणजे तेवढी होल्डिंग जी आपण म्हणतो की तेवढ्या वेळ त्यांनी ते थांबवलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये श्वासाची जी सांगड घातली पाहिजे तर ती थोडीशी त्यांना मेहनत त्या गोष्टीसाठी करावी लागते. तर त्यांना एक वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग असतं, त्यांची लवचिकता नसते, त्यांना वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग असतं. जनरली आपण TV बघून वगैरे बरंचसं करतो, मी पण करायचे. तर त्यामध्ये काय होतं की योगामध्ये असं कुठेही दिलेलं नाही आहे तुम्ही जे स्वतःहून कराल ते सुद्धा एक प्रकारचं आसनच आहे. तुम्हाला जेवढं झेपतंय तेवढं तुम्ही करावं आणि फक्त एवढंच आहे की जेव्हा तुम्ही त्यातलं ज्ञान घेतात आणि तुम्ही त्याची जेव्हा माहिती घेतात तेव्हा तुम्ही अजून आवडीने करतात आणि तुम्हाला अजून त्यातले माहितीचे छोट्या गोष्टी कळायला सुरुवात होतात आणि सातत्य निर्माण होतं. कधीतरी करणं आणि सातत्य असणं हा दोघांमध्ये फार फरक आहे. मी 1 तास योगा करते आणि मी रोज फक्त 10 मिनिटं काहीतरी योगा करते, तर रोजचे 10 मिनिटं आणि कधीतरी केलेला 1 तास हा खूप मोठा फरक आहे. त्यामुळे रोजच्या जीवनामध्ये आपण 10 ते 15 मिनिटं, कमीत कमी 30 मिनिटं तरी आपण हे स्वतःसाठी काढले पाहिजे. स्वतःसाठी म्हणजे स्वतः तुम्ही काहीतरी एक जर आदर्श तुम्ही ठेवणार तर समोरचा सुद्धा तुम्हाला बघून ते आज नाही तर उद्या करेल. म्हणून आपण म्हणतो की सांगणाऱ्यांनी सांगत राहावं, घेणाऱ्यांनी घेत राहावं. आता आपण 2-3 वर्ष झाले बघतोच आहे की सगळेच योगा सांगतायत, सगळंच आहाराचं सांगतायत, पण आपण सगळ्यांचं नाही ऐकत. कधीतरी आपल्याला एखादी गोष्ट कोणीतरी सांगितलेली क्लिक होते आणि आपण मग ऐकायला सुरुवात करतो. तर त्यानुसार योगाच्या ह्या डेफिनेशन आता आपण बघितल्यात की योग म्हणजे काय आहे. नंतर आपण जर पुढे बघितलं तर काही आसन सुद्धा मी तुम्हाला दाखवेन की दैनंदिन तुमच्या रुटीनमध्ये जर तुम्हाला वेळ नाही आहे किंवा तुम्ही काही काम नोकरी करत असाल किंवा तुमचे काही ठरलेले रुटीन असतील तर बेसिक तुम्ही काय करायला पाहिजे. जेव्हा तुम्हाला ॲडव्हान्स ट्रेनिंग हवं असतं तेव्हा तर तुम्हाला नक्की एखादा गुरु किंवा एखादा टीचर हा रिक्वायर्ड आहे. कारण जी गुरु शिष्य परंपरा जी आपली प्राचीन परंपरा आहे तर हे त्यांच्या अंडरच तुम्ही केलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला कोणताही त्रास होऊ नये हा त्यांचा एक उद्दिष्ट आहे. बाकी योगाचे फायदे सुद्धा आपण बघितले. आता त्यामध्ये मन एकाग्र झाल्यानंतर तुम्हाला काय फायदे होतात तर मन एकाग्रता जेव्हा वाढते तेव्हा बुद्धीचा जो तलफदारपणा आहे किंवा अवेअरनेस आहे, कॉन्शियसनेस, ज्या गोष्टी तुम्ही छोट्या छोट्या ऑब्झर्व कधी केल्या नव्हत्या त्या सुद्धा तुम्हाला ऑब्झर्व व्हायला स्टार्ट होतात. कारण तुम्ही नुसता हात नाही हलवत, तुम्ही मेंदूद्वारे खालून बॉडीला मुवमेंट करायला सांगतात. सो इथे मेंदू आणि शरीर दोघांची सांगड आहे, नुसतं शरीराची सांगड नाही आहे. तर एकाग्रता वाढल्यानंतर स्मरणशक्ती सुद्धा वाढते. आता जर आपण वयस्कर आपण बघतो की एक 50च्या थोडं पुढे आपल्याला विसरायला होतं, 50 सोडा 30व्या वयात सुद्धा विसरायला होतं. तर हे आताची परिस्थिती वेगळी आहे की यापूर्वी काळ वेगळा होता, आता वेगळा आहे. पण जर तुम्हाला इव्हन तुमची स्मरणशक्ती वाढवायची आहे, फॉरगेटफुलनेस, जर हा सिम्पटम सुद्धा तुम्हाला जर कमी करायचा आहे तर तुम्हाला प्राणायामची सांगड घातली तर खूप फरक पडतो. प्राणायाममध्ये जेव्हा आपण बघतो की श्वास पतंजलींच्या नुसार प्राणायामचे 4 स्टेज आहेत. पहिली स्टेज म्हणजे श्वास घेणं, दुसरी स्टेज म्हणजे श्वास होल्ड करणं, तिसरी स्टेज म्हणजे श्वास सोडणं आणि चौथं स्टेज म्हणजे श्वास सोडल्यानंतर सुद्धा तुमच्या लंग्समध्ये जी एअर असते त्याची अनुभूती करणं. आता त्या अनुभूतीमध्ये तुम्ही जेव्हा तुम्ही खूप कॉन्सन्ट्रेशननी
बसतात तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी मी जे सांगते ते कळणार. कधी कधी जे सांगतो ते कधी आपण केल्यानंतर सुद्धा आपल्याला तो फरक कळतो. तर 4 जेव्हा स्टेट आपण बघतो प्राणायाममध्ये, तर 4 स्टेट जेव्हा आपण प्राणायाममध्ये बघतो तर त्यामध्ये सुद्धा श्वास हा लयबद्ध असला पाहिजे. त्या श्वासाला एक लय असली पाहिजे. मी वेगवेगळ्या प्रकारे श्वास घेऊ शकते. कधी कधी मला मी ऑब्झर्व करते, जेव्हा स्वतःला आपण ऑब्झर्व करतो तेव्हा आपल्याला कळतं की जेव्हा आपण रागात असतो तेव्हा आपला श्वास खुललेला असतो. जेव्हा आपण अस्वस्थ असतो तेव्हा आपल्याला श्वास जड वाटतो, आपल्याला छाती जड वाटते. आपण जेव्हा काही अशा अघटित घटना ऐकतो जिथे आपले इमोशन्स जोडलेले असतात तिथे आपल्याला छाती भरून आल्यासारखी वाटते, अस्वस्थता वाटते. पण त्यावेळेस जर तुम्ही एक सवय लावली की जेव्हा जेव्हा मी स्ट्रेसमध्ये जाते किंवा जेव्हा जेव्हा मी ह्या कंडिशन्समध्ये मी जाते तेव्हा लगेच तुमच्या डोक्यात आलं पाहिजे की मला याचं उत्तर शोधायचं आहे. आणि ही सुद्धा एक प्रॅक्टिस असते. आपण प्रत्येक गोष्ट औषधांवर टाकू शकत नाही, सगळं काम औषधं करतील. कुठंतरी आपलं सुद्धा त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन असतं की मी माझ्या शरीरासाठी काय करते. तर जिथे जिथे आयुष्यात प्रॉब्लेम आहे तिथे पहिलं उत्तर तुम्हाला मिळालं पाहिजे सोल्युशन. त्याचं सोल्युशन काय आहे. प्रॉब्लेम हे बरेच असतात, इथून रस्त्याने जाताना सुद्धा एखादा प्रॉब्लेम येईल, पण त्याचं सोल्युशन काय आहे. तर जेव्हा ही तुम्हाला सवय लागेल तेव्हा तुम्ही तुमच्या शरीरामध्ये चाललेल्या गोष्टी पण आहेत त्या बारीक बारीक गोष्टी ऑब्झर्व करायला शिकाल. आणि प्राणायामाचा वापर हा कसा केला पाहिजे. माझ्या मते सर तुम्ही एक 10-15 मिनिटं जरी प्राणायामाला रोज घातली तरी सुद्धा एक खूप चांगला तुमचा सातत्य मेंटेन राहू शकतो. ज्याचं फुल टाइम त्याच्यामध्ये करिअर आहे किंवा जो फुल टाइम त्याच्यामध्ये आहे तो दिवसभर करेल, पण मला बाकीच्या पण जबाबदाऱ्या आहेत. त्यासाठी मी 10 मिनिटं घालणं किंवा 5 मिनिटं त्यासाठी देणं म्हणजे खूप इनफ झालं आणि सातत्य हे रिक्वायर्ड आहे. तर प्राणायामामध्ये जेव्हा आपण श्वास घेतो, धरतो आणि सोडतो आणि त्याच्यानंतरची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये अनुलोम विलोम येतो. नंतर अनुलोम विलोम हा 4 स्टेज कव्हर करतो. काही आहेत ते फक्त आधी स्टेज कव्हर करतात, जसं कपालभाती आहे, भस्त्रिका आहे, तर भ्रामरी आहे किंवा अजून प्राणायाम वगैरे केले तर उच्चाई प्राणायाम आहे, शीतली, सिंकली, सूर्यभेदन, चंद्रभेदन असे बरीच नावं आहेत. मी सगळंच आज शिकवू नाही शकत, मी फक्त नावं घेते, दोन्ही आपण करूयात त्यासोबत. तर त्यातले काही प्राणायाम इतके सुंदर आहेत की मला जर अगदी लहान मुलं म्हणतील की मी कुठे पिकनिकला चालले आणि त्यांना खूप पाणी हवंय, पाणी भेटतच नाही आणि काय करायचं ते ऐकतच नाही, तर अशा वेळेस मी त्यांना जर शीतली आणि सिंकली सांगितले तर त्यांची तहान सुद्धा कमी होते. म्हणजे बघा मला किती छान एक मार्ग मिळालेला आहे की माझ्या मुलांना पण अगदी कधी अशी गरज पडली तर मी काहीतरी त्याचं पटकन सोल्युशन वापरू शकते. कपालभाती आणि भस्त्रिका जे प्राणायाम आहेत ते थोडेसे कोणाच्या तरी ट्रेनिंगमध्ये करावेत. त्याने श्वास हा फास्ट होते, हृदयाची कंपनं फास्ट होतात, गती फास्ट होते. काही काही जणांना सुरुवातीला यामध्ये चक्कर सुद्धा अनुभवायला मिळते, पण प्रॅक्टिसने हळूहळू बॉडी स्टेबल व्हायला स्टार्ट होते, बॉडीची कपॅसिटी वाढते आणि तुम्हाला स्वतःला ते केल्यानंतर मन शांत वाटतं. तर पतंजलींनी जेव्हा प्राणायामाची जी एक सूत्र सांगितली तेव्हा त्या सूत्रांमध्ये सांगितलेले प्राणायाम हा कसा असला पाहिजे. सतू दीर्घकालीन नैरंतर्य सत्कार सेवितो दृढभूमी. सतू नैरंतर्य म्हणजे नैरंतर्य कंटिन्युअस हा तुम्ही रोजच्या ह्याच्यामध्ये तो करला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही नंतर हा अनुभव घेता तेव्हा तुमचं दृढता सुद्धा वाढते, तुमची आत्मविश्वास वाढतो. मी हे सुद्धा बघितलं आहे की योगा वगैरे करून तुमचा स्वतःचा आत्मविश्वास कोणत्याही गोष्टीमध्ये, कारण तुम्ही एक योगामध्ये बघतात की कसलाही सपोर्ट न घेता तुम्ही तुमची यथाशक्ती स्वतःची शक्ती वापरतात. तर हा जो नियम आहे हा प्रत्येक गोष्टीमध्ये लागू होतो. मग तुमचं बिझनेस असू दे, तुमचं ऑफिस असू दे, तुमच्या घरातले प्रॉब्लेम्स असू दे किंवा वैयक्तिक जीवनातल्या इच्छा आकांक्षा जे काही प्रॉब्लेम असतील त्या गोष्टींमध्ये तुम्हाला सोडण्याचाही मार्ग एक तुम्हाला अवेलेबल आहे. आणि जसं कोविडमध्ये आपण बघितलं की बाहेरचं जग बदलत नाही आहे ना, मग आता थोडंसं आपण बदलूया. आणि शेवटी माणसामध्ये तर सगळीच
कपॅसिटी आहे, माणूस काय नाही करू शकत. एखादा प्राणी जर म्हटलं तर त्याला तरी लिमिटेशन्स आहेत, पण आपण आपल्या बुद्धीने सगळं काही करू शकतो. मग आपण रोज ते 10-15 मिनिटं आपल्यासाठी दिले पाहिजे. आसनांकडे आपण थोड्या वेळाने जाऊया. आधी आपण त्यानंतर आहारही बघूया आणि काही आरोग्यामध्ये काय पुढे करायला पाहिजे ते सुद्धा बघूया. तर आहारामध्ये जेव्हा आपण बघतो की आहार म्हणजे न्यूट्रिशन, मार्केटमध्ये जेव्हा आपण जातो सीझननुसार वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळ्या भाज्या, फळभाज्या, फळं सगळे अवेलेबल असतात. आहारामध्ये मी जर बघितलं तर एवढं कन्फ्युजन झालेलं आहे की प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळं खोलात जाऊन त्याच्यामध्ये विश्लेषण करून एवढे व्हिडिओज आहेत, डॉक्टर्स आहेत की घेणाऱ्याला काय घ्यावं नेमकं हे कळत नाही आणि स्वतःसाठी काय सुटेबल आहे ते सुद्धा कळत नाही. म्हणून आपण एक डायटिशियन किंवा न्यूट्रिशनिस्ट अशाकडे सुद्धा आपण एक अप्रोच करतो की इंडिव्हिज्युअल ॲज अ पर्सन मी माझा माझ्या रुटीननुसार मला काय सुटेबल आहे तिथे त्या व्यक्तीचं चॅलेंज उभं राहतं आणि म्हणून आपल्याला पर्सनल सजेशनची रिक्वायरमेंट प्रत्येक क्षेत्रामध्ये असते. कारण ढोबळ अंदाज हा वेगळा असतो, ट्रीटमेंटच्या वेळेस जो डॉक्टरनी आहार सांगितलेला असतो तो वेगळा असतो आणि आजार नसतानाचा जो आहार आहे तो वेगळा असतो. जसं डायबिटीस आहे, डायबिटीसमध्ये मी जर आहार सांगितला तर तो त्या व्यक्तीसाठी डायबिटीसच्या अनुसारानुसार आहार आहे. तो बाकीच्यांना फॉलो करायचा आहे, नाही करायचा आहे किंवा तेवढा डिटेल करायची गरज नाही आहे. तर आहार हा पहिली गोष्ट, दोन गोष्टी आहारामध्ये इन्क्लूड होतात की सकस आहार. सकस म्हणजे सगळ्या गोष्टींचा समाविष्ट आहार, त्यामध्ये सगळे न्यूट्रिएंट्स आहेत. असं नाही की मी एकाच न्यूट्रिएंटला प्राधान्य दिलं आणि दुसऱ्याला नाही दिलं. तेवढं सगळं रोज आपल्याला हे पाळायला नाही जमत, रोजही आपल्याला करायला जमत नाही. आपण बऱ्याच वेळेस एकच भाजी करतो, काही जण तर आहे आणि ते दोन्ही वेळेस खातात, सकाळी पण तीच खातात, संध्याकाळी पण तीच खातात, असं पण आपण बघतो. तर सकस आहारामध्ये सगळ्या गोष्टींचं प्रोटीन आहे, कार्ब्स आहेत, फॅट्स आहेत, या सगळ्यांचं एक संमिश्र मिश्रण. आणि दुसरा गोष्ट, तो तुमच्या घशाच्या खाली सहज उतरता आला पाहिजे. जर तो पॅलेटेबल नसेल, तो गिळण्यायुक्त नसेल तर तुम्ही तो कधी खाणारच नाही. आणि तिसरी गोष्ट की तुमची स्वतःची आवड, जर तुम्हाला ते आवडत नसेल तर तुम्ही ते कधीच खाणार नाही. तर आवड ही आहारामध्ये कशी निर्माण करायची? जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये जाता तर तुमच्या मुलांना सोबत घेऊन तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फळपदार्थ दाखवले पाहिजे, त्यांचं महत्त्व तुम्ही पटवून दिलं पाहिजे, त्यांना स्वतः काही करण्याची सवय लावली पाहिजे. आणि पालेभाज्या जे म्हणतो आपण की बरेच जण पालेभाज्या खात नाही, त्याच्यामध्ये पावसाळा तर अवॉइडच केला जातो की पावसाळ्यात पालेभाज्या चांगल्या मिळत नाही, त्यावेळेस आपण जास्तीत जास्त कडधान्याचा वापर करतो. पालेभाज्या हे आपण नंतर पावसाळा संपल्यानंतर परत घ्यायला सुरुवात करतो. मग आपल्याला कळतं की अरे विटामिन्स वगैरे सगळे कमी झालेले आहेत. परत पूर्ववत आपण हळूहळू आहार बदलवण्यासाठी सुरुवात करतो. तर योगामध्ये जो आहाराचा कन्सेप्ट दिलेला आहे तो मिताहार. मिताहार काय सांगतो तुम्हाला की नो फास्टिंग आणि नो फेस्टिंग. एखाद्या दिवशी फास्टिंगही करू नका आणि एखाद्या दिवशी अतिरिक्त जेवणही खाऊ नका. मला पनीर आवडत आहे तर त्या दिवशी मी पनीरची भाजी पोट भरून खाल्ली नाही. मला बॅलन्स हा साधता आला पाहिजे. आणि हा बॅलन्स कसा कळतो? तुमचं स्वतःचा ब्रेन तुम्हाला सांगत असतो की मी हे एवढ्या प्रमाणात खाल्लं पाहिजे, हे एवढं मला इनफ आहे. पण आपण काय करणार, ते आवडतं म्हणून आपण त्याला अतिरेक करणार त्या पदार्थाचा, तर तो नाही करायला पाहिजे. इव्हन होमिओपॅथीमध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे की मॉडरेट डाएट आणि पेशंटचे स्वतःचे ओन डिझायर्स. तर डिझायरमध्ये जेव्हा आपण जातो, आवडमध्ये जेव्हा आपण जातो, तेव्हा आवड ही एक ब्रेन थ्रू जेव्हा कॉन्शियसनेस डेव्हलप होतो, तुम्ही एखाद्या पदार्थाची लहानपणापासून चव घेतात, त्याच्यानंतर तुमच्या आवडी-निवडी डेव्हलप व्हायला स्टार्ट होतात. तुम्ही जर आता समुद्राकाठी राहत असणार, तुम्हाला मासे जर हे तुमचं स्टेपल फूड आहे आणि मी तुम्हाला सांगितलं मासे खाऊ नका, तर तुम्हाला किती मोठं चॅलेंज आहे. म्हणजे तुम्ही म्हणतात की अहो लहानपणापासून मी हेच खात आलेले आणि आता अचानक सांगतात हे खाऊ नका. तर अशा वेळेस आवड ही कशी निर्माण केली पाहिजे? म्हणून मिताहार. ते खायचंय पण त्याला एक लिमिट द्यायची, क्वांटिटीला स्टिक राहायचं की मी याच्या एक्सेड नाही करणार. आता ही क्वांटिटी कशी डिसाईड होईल? दिवसभरातून तुमची जेवढी एनर्जी जाते आणि एनर्जी तुम्हाला रिक्वायर्ड आहे, तुमचं जेवढं काम आहे त्यानुसार तुम्हाला तो आहार रिक्वायर्ड आहे. यासाठी तुम्ही
पर्सनल सजेशन घेऊ शकतात की तुम्हाला किती क्वांटिटीचं फूड गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, जो स्वतःला निरखून ज्याचं स्वतःकडे लक्ष असतं, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तो स्वतःला ओळखणारा व्यक्ती असेल तर त्याला ते सुद्धा कळतं की मी किती खाल्लं पाहिजे आणि किती नाही खाल्लं पाहिजे. हठयोगामध्ये स्वात्माराम स्वामी सांगतात की जेव्हा तुम्ही आहाराला बसताय तेव्हा तुम्ही 50% सॉलिड फूड खाल्लं पाहिजे. म्हणजे तृप्ती तुम्हाला कधी मिळालीच नाही पाहिजे की मी मनाने तृप्त झालो. आणि दोन्ही गोष्टी थोड्या कॉन्ट्रॅडिक्ट वाटतात इथे आपल्याला, कारण आपण म्हणतो की नाभी से सब चालू होत आहे, पेट खुश तो मन खुश. पोट जर आनंदी आहे तर सगळं आनंदी आहे. बऱ्याच वेळेस लग्न झाल्यावर सुनेला पण सांगितलं जातं नवऱ्याचं पोट छान ठेव बरं का, मग तो खुश राहील. तर पोटापासून जी सुरुवात आहे ती नाभी चक्र, म्हणजे जे आपण नाभीला महत्त्व देतो, आईची आणि बाळाची सुद्धा नाळही जोडलेली असते, तसं पोटाचं सगळं आहे. जेव्हा तुम्हाला खूप संकट येतं किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीचं काही स्ट्रेस येतो तेव्हा सगळ्यात पहिले गूजबम्स तुमच्या पोटात चालू होतात, मेंदूत नाही चालू होत. पोट भरल्यासारखं वाटतं. एक दिवस पोट साफ नसेल तरी तुम्हाला दिवसभर अस्वस्थ वाटतं. त्यामुळे सगळं काम हे पोटापासून चालू होतं. म्हणून शौच म्हणजे पोट व्यवस्थित नियमित साफ होणं हे तेवढं खूप महत्त्वाचं आहे. ते आनंदी राहण्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. तर अशा केसेसमध्ये फायबर फूड जास्त खाणं, म्हणजे पालेभाज्या, सात्विक आहार जो आपण म्हणतो. तर सात्विकची संकल्पना काय आहे की बॅलन्स्ड आहार, त्याच्यामध्ये खूप तेल तूप नाही, खूप तिखट नाही, खूप गोड नाही, एक बॅलन्स डाएट जो म्हटलं जातो तो सात्विकमध्ये कव्हर होतो. त्याच्यात जास्तीत जास्त पालेभाज्या आणि फळांचा समावेश असतो. मिताहार 50% जसं मी सांगत होते की सॉलिड डाएट असलं पाहिजे, 25% हा लिक्विड डाएट असला पाहिजे. लिक्विडमध्ये तुम्ही ताक, बटरमिल्क म्हणजे ताक, दही किंवा हरणाचं पाणी किंवा नारळ पाणी, असे जे काही लिक्विड जे काही तुम्हाला ऑप्शन्स मिळतात, फळांचा रस हा तुम्ही 25% इन्क्लूड केला पाहिजे. आणि उरलेले 25% म्हणजे पाणी. असा तुमचा हा 100%रित्या हा आहार जेवताना बनला पाहिजे. मग तो लंच असू दे किंवा डिनर असू दे, सकाळ दुपारचा आहार किंवा रात्रीचा आहार, दोघांपैकी तुम्हाला 100% कॉम्पोनंट हे असं जोडायचं आहे. 50% सॉलिड, 25% लिक्विड डाएट आणि रिमेनिंग 25% विथ द वॉटर. कारण बॉडी जर आपण बघितली तर शरीर हे 70% पाण्याने भरलेलं आहे. तर पाणी हे आपण नुसतं पाणी पितो तेवढंच पाणी नाही, तुमच्या जेवणामध्ये जे काही पाणी ॲड होतं ते सुद्धा पाणी. तुम्ही जेव्हा कडधान्य भिजत घालतात की तुम्ही भिजत घातल्यानंतर त्याच्यामध्ये जे पाणी सोप होतं ते सुद्धा पाणी त्याच्यामध्ये इन्क्लूड झालं. त्यामुळे आपण म्हणतो की पॅलेटेबल असलं पाहिजे. म्हणजे काय की जेवण हे सहज गिळता आलं पाहिजे. तर तुम्ही जेव्हा गोड आलेली कडधान्य बघतात ती खूप चावावी लागतात आपल्याला. बऱ्याच वेळेस ती खाल्ल्यानंतर खूप गॅसेस फॉर्म होतात. तर ते जास्त प्रमाणात नाही खायचे. प्रोटीनचा जो पोर्शन असतो तो एकदम लिमिटेड आहे. आणि प्रोटीन खाताना त्याच्यासोबत एक व्हेजिटेबल कॉम्पोनंट जो तुमच्या पचनाला सहजरित्या मदत करेल असा हा तुम्हाला व्हेजिटेबल आहार, त्याच्यामध्ये काकडी, गाजर, बरेच गोष्टी आहेत, कांद्याची पात, असे पण लेट्यूस आहे, अजून ब्रोकोली आहे, पालेभाज्या आहेत. तुम्ही हे वेगवेगळे पदार्थ ॲड करू शकता. तुमच्या कामाच्या पॅटर्नमध्ये जर तुमचं आता डे शिफ्ट असेल, नाईट शिफ्ट असेल किंवा आफ्टरनून शिफ्ट आहे, घरी आल्यावरती कोणी करायला नाही आहे, तर यामध्ये सुद्धा काय ऑप्शन्स घेतले पाहिजे. तर पर्सनल सजेशन त्यामध्ये ऑलवेज ओपन असतात, तुम्हाला पर्सनली विचारायला हवं. आहार जेव्हा आपण म्हणतो, पूर्वी आपण बघायचो की जेव्हा तुम्ही जेवणाला बसताय तेव्हा जेव्हा आपण पूजा करायचो, आधी जेवणाची पूजा करूया, मग नंतर आपण ते ग्रहण करूया. आता मी डॉक्टर आहे, मी अगदी आध्यात्मिक नाही जाणार, पण तुम्ही मन जेव्हा शांत करतात तेव्हा तुम्ही जे खाल्लेलं आहे ते तुम्हाला पचायला सुद्धा मदत होते. तर पाणी जे आपण पितो आहे ते बसून प्यायचं आहे. जेवताना सुद्धा व्यवस्थित खाली बसून, टी व्ही वगैरे बंद करून, मीठ चावून हे खायचं आहे. बऱ्याच वेळेस आपण लहान मुलांमध्ये हे बघतो की पोट दुखणं हे कॉमन सिम्पटम्स असतात. वेगवेगळ्या आजारांमध्ये आहार कसा असला पाहिजे हे सुद्धा तुम्ही पर्सनल सजेशन घेऊ शकता. त्यानंतर आरोग्याच्या संकल्पनेमध्ये जेव्हा आपण WHO ची डेफिनेशन बघतो तर त्यामध्ये शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य आणि तुमचं सोशल बिहेवियर, म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचे इमोशन्स वगैरे हे सगळं कव्हर होतं.
नॉर्मल आले, म्हणजे मी एकदम ठणठणीत आहे. मी मानसिकरित्या सुद्धा मी किती हेल्दी आहे, मी किती कॉन्फिडंट आहे, माझं स्वतःचं मन किती शांत आहे, किंवा मला मानसिक काही दुसरा स्ट्रेस तर नाही ना, त्यासुद्धा गोष्टी त्यामध्ये येतात. इमोशन्स तुमचे स्वतःचे, तुमची विचारसरणी काय आहे. म्हणून 3 गोष्टींना खूप महत्त्व आपण दिलं पाहिजे. पहिली गोष्ट आपले विचार, दुसरी गोष्ट आहार, आणि तिसरी गोष्ट ठराविक प्रमाणात व्यायाम. जेव्हा या तिघांची आपण सांगड घालणार तेव्हा आपण पूर्ण आरोग्य अचीव करणार. आता जिथे आपल्याला मेडिसिनची गरज आहे, की हा आजार निर्मित झालेला आहे, या आजाराला काही सोल्युशन आहे का नाही आपण बघत नाही, आपण डायरेक्ट डॉक्टरकडेच जातो म्हणा. पण डॉक्टरसुद्धा आजकाल अवेअरनेस देत असतात, त्यांना जेवढं माहिती आहे त्या पद्धतीने ते तुम्हाला सांगत असतात. तर त्यामध्ये आपण मेडिसिनमध्ये पण सर्वात पहिले कोणत्या प्रकारची औषधं आपण पहिला प्रेफरन्स दिला पाहिजे, म्हणजे आपली चॉईस ठेवली पाहिजे. तर पहिली गोष्ट जी आहे की जी तुम्हाला तुमचं रोगप्रतिकारशक्ती वाढवायला मदत करतील अशी औषधं तुम्ही दैनंदिन आयुष्यात वापरली पाहिजे. सगळ्या प्रकारच्या पॅथी ह्या खूप चांगल्या आहेत, कोणत्याही पॅथीला नाव ठेवण्यासाठी एक पण नाही आहे, पण आपण त्याचा गैरवापर करायला सुरुवात करतो. मला छोटंसं काही झालं तरी आधी मी काय खाणार, मी पॅरासिटामॉल खाणार, मी दुसरा काहीतरी ड्रग खाणार, नाही तुम्ही छोट्या अमाऊंटमध्ये स्टिरॉइड घेणार, नाही तर अँटीबायोटिक घेणार, विच इज ॲब्सोल्युटली नॉट रिक्वायर्ड. सगळ्यात पहिले तुम्ही आधी तुमची प्रतिकारशक्ती कशी वाढेल, तुम्ही आयुर्वेदिक उपचार आहेत, अल्टरनेटिव्ह ज्या थेरपीज आहेत, होमिओपॅथिक आहे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठलेही साईड इफेक्ट न होता तुम्ही जास्तीत जास्त दीर्घकाळ बरे राहण्यासाठी तुम्ही जाऊ शकता, अशा गोष्टींची निवड केली पाहिजे. आणि मी डॉक्टर झाले म्हणून सांगते, पण मी स्वतः लहानपणापासून मलाही एक होतं की माझे कान दुखायचे, तर मला असं वाटायचं की आई तुम्हाला चांगल्या डॉक्टरकडे का नाही घेऊन जात, सगळे कानांचे डॉक्टर झाले, पण ते दुखायचं काही थांबायचंच नाही. मग असं चांगलं काही नाहीच आहे का, तर असं आपल्याला प्रश्न पडायला सुरुवात होतं. आणि आपण कधी अल्टरनेटिव्ह थेरपी पण असते आणि ती आपल्याला पूर्णपणे बरं करू शकते हे आपल्याला माहीतच नसतं. मी लकीली या क्षेत्रामध्ये आले, त्यानंतर मी स्वतः त्याचा अनुभव घेतला आणि माझे स्वतःचे सुद्धा काही विचार बनले की नाही, जर आपल्याला ही औषधं आधी बरी करतायत तर आपण आधीच जिथे इमर्जन्सी नाही आहे त्याला आपण रोज इमर्जन्सी का बनवावी, आधी आपण बाकीच्या गोष्टींनी त्याला बरं करण्याचा प्रयत्न करूया. आणि जिथे इमर्जन्सी रिक्वायर्ड आहे तिथे मला नेहमीच हॉस्पिटल आहे, नेहमीच इमर्जन्सी आहे. जसं आता ॲक्सिडेंट आहे, ॲक्सिडेंट ही खूप मेजर इमर्जन्सी आहे, अशा वेळेस मी अल्टरनेटिव्हला थेरपीला जाणून चालणार नाही आहे, मला तिथे इमर्जन्सीची गरज आहे. पण सर्दी खोकला आहे, मला तिथे अँटीबायोटिकची नीड नाही आहे, मला तिथे अल्टरनेटिव्ह थेरपीची नीड आहे, म्हणजे जेणेकरून माझी प्रतिकारशक्ती वाढेल आणि मी दीर्घकाळ आरामात राहील. खूप जण म्हणतात डॉक्टर दीर्घकाळ म्हणजे काय, कशाला एवढं आयुष्यात त्रास सहन करायचा, एकदा तर आपल्याला जायचंच आहे. पण असं नसतं, तुम्हाला देवाने जो जन्म दिलेला आहे तो खूप काही करण्यासाठी दिलेला आहे. अगदी म्हणतो की ज्याला काहीच नसतं करायचं तो सोशल वर्क पण करतो आणि त्यामधून सुद्धा तो देशासाठी उभा राहू शकतो. जसं आता आज आपले पंतप्रधान आहेत, आपण त्यांच्याकडून पण शिकतो की काही का असं नाही, लिडरशिप आहे, एक व्यक्तिमत्व आहे की ते सगळ्यांना धरून ठेवतं. प्रत्येक वेळेस शिक्षण आणि ह्या दोन म्हणजेच तुम्ही आहात असं नाही आहे, तुम्हाला दोन्ही गोष्टींची गरज आहे, शिक्षण आणि आत्मनिर्भरता किंवा ठामपणे एखाद्या गोष्टीचं मत मांडणं, सगळ्यांना गोळा करणं. प्रत्येकाकडे वेगवेगळे क्वालिटीज आपल्यामध्ये असतात आणि त्यासाठी आपण जसं म्हणतो की शरीर हा एक तुमचं मंदिर आहे आणि या मंदिराला आपण जपलं पाहिजे, म्हणून आपण दीर्घकाळ आनंदी आणि निरोगी राहिलं पाहिजे. काहीतरी व्हिडिओ आपण बघतो ना की पाण्यामध्ये हत्ती फसलेला असतो आणि 10 माणसं येऊन त्या हत्तीला वाचवतात आणि बाहेर काढतात. तर देवानी माणसाला ही पावर दिलेली आहे की माणूस वेगवेगळ्या प्रकारे समाजामध्ये उभा राहून वेगवेगळ्या लोकांना मदत करू शकतो. मग आपण हे का मदत नाही करावी, आणि त्यासाठी आपण दीर्घ आयुष्य हे सगळ्यांसाठी आणि स्वतःसाठी हे सुद्धा आपण जपलं पाहिजे. तर सगळ्यात पहिला प्रेफरन्स हा आपण अल्टरनेटिव्ह थेरपीला दिला पाहिजे. आता मी स्वतः होमिओपॅथीमध्ये आले म्हणून मला एक वाटतं की होमिओपॅथी जर म्हणते तर खूप जणांना वाटतं की त्याने काय 3 गोळ्यांमध्ये काय होणार आहे, 3 गोळ्यांमध्ये मी काय घरी होणार आहे. आपण डॉक्टरकडे जातो तर मला प्रिस्क्रिप्शन मिळेल आणि मी होमिओपॅथीमध्ये जाते तर मला ते एवढ्याशा फक्त 3 गोळ्या मिळतात.
3 गोळ्या कशा प्रकारे काम करतात आणि कशा प्रकारे तुम्हाला अनुभव देतात, तर तो अनुभव घेण्यासाठी तुम्ही एक अनुभव तरी घ्यावा आणि तुम्ही स्वतः त्याच्यामधून बघावं की मला हे किती सूट होत आहे. तर होमिओपॅथीमध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा औषधांची कमीत कमी मात्रा, जेव्हा आपण आता केमिकल कोणतंही केमिकल बघतो, तर नॅचरल केमिकल असू दे किंवा आर्टिफिशियल केमिकल असू दे, मी एकाच दिवशी जर भरपूर पालकची भाजी खाल्ली तर मला ढेकर येणार नाहीत का? येणार आहे. ती नॅचरल भाजी आहे ना, पण मग ढेकर का आली? त्याच्यामध्ये नॅचरल केमिकल आहेत. दुसरी गोष्ट, जेव्हा मी एखादी केमिकल गोळ्या घेते तेव्हा त्या गोळ्यांचे पण मला साईड इफेक्ट आहे. मी पॅरासिटामॉल घेते, मला घरघरून घाम येतो, माझ्या तोंडाची चव बदलते आणि मला वाटतं की माझा ताप कमी झाला आहे, पण तो ताप कमी झालेला नाही आहे. त्या गोळीची जेव्हा पावर संपते तेव्हा ताप हा परत वर चढतो. म्हणजे शरीर जे आहे ना, शरीर हे तुम्हाला सिम्पटम दाखवत असतं. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला त्याला निग्लेक्ट करत असतो की आपल्याला आपलं शरीर काय सांगतंय. आणि जेव्हा होमिओपॅथीमध्ये तुम्ही जेव्हा जाता, कमीत कमी मात्रातलं औषध ते तुमच्या चेतना शक्तीला एवढ्या प्रकारे हलवून टाकतं की ते तुम्हाला अगदी आरोग्य चांगल्या प्रकारे निर्मित व्हायला सुद्धा मदत करतं. आणि आपण तशा केसेसमध्ये रिझल्ट सुद्धा बघतो की हॉर्मोनल इम्बॅलन्स असेल किंवा ऑटोइम्युन डिसऑर्डर्स असतील, जिथे आर्थरायटिस आहे, तिथे सुद्धा आपण ह्या गोष्टींचा छान वापर बघतो की जे ऑर्गन त्यांचे नॅचरली हॉर्मोन सिक्रेट करत नाही आहेत, ते होमिओपॅथी घेतल्यानंतर हॉर्मोन सिक्रेट करायला स्टार्ट करतात. आता माझ्याकडे जेव्हा पेशंट येतो तेव्हा मी बघते की ह्या केसमध्ये त्याला नुसता फिजिकल इलनेस तर आहेच, पण हा दिवसभर काही व्यायाम पण नाही करत, त्याचं खाणं पण एकदम व्यवस्थित नाही आहे. मग मी फक्त औषध म्हणून त्या पेशंटला बघत नाही की आपण फक्त औषध द्यावं का, तर तिन्ही गोष्टींची जेव्हा सांगड बसणार तेव्हा औषध पूर्णपणे छानरित्या काम करेल आणि मग त्याला असं वाटणार पण नाही की अरे या 3 गोळ्या काय करतात. तर जेव्हा आपण म्हणतो की केमिकलने एखादी गोष्ट सहजरित्या अप अँड डाऊन करणं आणि स्वतःच्या सोलनुसार, म्हणजे स्वतःची जेव्हा जी चेतना शक्ती असते त्यानुसार नियमित कार्य करणं, या दोन्ही गोष्टींमध्ये आपण हा अनुभव यामध्ये घेतो. आणि दुसरी गोष्ट, त्यांचे काही म्हणजे जिथे आपल्याला वाटतं की नाही आता सर्दी खोकला ताप झालेला आहे, एवढा ताप आहे, मग ही औषधं आपला ताप बरा करू शकतील का? खूप वेळा पॅरेंट्सला सुद्धा खूप वाटतं. पण ताप मॅनेज करण्याच्या सुद्धा स्ट्रॅटेजीज असतात की ताप हा कसा मॅनेज केला पाहिजे आणि तापामध्ये काय आहार घेतला पाहिजे. आपण जर भारत सोडून बाहेर गेलो तर तिथे डॉक्टरांचे जे आपण चार्जेस बघतो दोज आर व्हेरी एक्सपेन्सिव्ह. आणि त्या केसमध्ये आपण बघतो की इथे फक्त आहारामध्ये बदल केला तरी आपण ठीक होतो. मग आपण हे आपल्याकडे का अप्लाय करत नाही? आणि आपल्याकडे तर आपण प्राचीन संस्कृतीपासून आपल्याकडे ज्ञानाचा स्तोत्र आहे, आपण कुठेतरी त्यांना कॉपी करत चाललेलो आहे आणि आपण आपलं मूळ हे विसरत चाललेलो आहे. तर त्या गोष्टींना आपण महत्त्व देणं आणि त्यामध्ये जर आपल्याला माहिती नाही आहे तर आपण अशा व्यक्तीकडे जाणं की जो आपल्याला वेळ देईल, त्या वेळेमध्ये तो आपल्याला ती माहिती सांगू शकेल. कारण जेव्हा पेशंट पण असतात, खूप पेशंट 5-5 मिनिटात संपवलं, त्यामध्ये तुम्ही काहीच बोलू शकत नाही. पण तुम्हाला जेव्हा तुमच्याबद्दलची माहिती जेव्हा तुम्हाला द्यायची असते तेव्हा वेळ हा तितकाच महत्त्वाचा असतो. आणि तुमच्या पूर्ण शंकांचं निरसन करणं की मला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजे, तेव्हा मी एक माझं जाणं जे आहे ते मला फायदेशीर ठरेल. तर तिन्ही गोष्टींची सांगड मिळून आपण ही आरोग्य निर्माण करत असतो. आणि काही मी तुम्हाला आसनसुद्धा दाखवते की कसे आसन आपण करायला पाहिजे. तर सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम लगेच आसनांना जायचं नाही आहे, 5-10 मिनिटं थोडासा वेळ घ्यायचा. त्यामध्येही जेव्हा आपण अंथरुणामध्ये असतो, रात्रभर जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपले मसल्स थोडं रिलॅक्स होत असतात. दिवसभर आपण जे काही काम केलेलं असतं ते काम केल्यानंतर त्यांना आरामाची गरज पडते. आपण जेव्हा सकाळी उठून बघतो तेव्हा थोडंसं अंग जळजळ झालेलं असतं, हातपाय हलवावंसं वाटत नाही, चेहरा सुजलेला असतो. चेहऱ्याची सूज उतरायला सुद्धा अर्धा-पाऊण तास जातो. आणि दिवसभर मी 8-8 तास खुर्चीवर बसलेली असते, माझे पाय लुळकळत असतात किंवा मी ऑफिसमध्ये 8-8 तास काम करते, मी 4-4 2-2 तासाचा प्रवास करते आहे. त्यामध्ये रक्ताभिसरण जेव्हा एफेक्ट होतो तेव्हा आपल्याला छोटे छोटे प्रॉब्लेम्स व्हायला सुरुवात होते. मग सकाळी जेव्हा आपलं अंग जड झालेलं असतं त्यावेळेस आपण फक्त स्ट्रेचेस करायला पाहिजे. स्ट्रेचेसमध्ये आपण त्याला सूक्ष्म व्यायाम म्हणू शकतो. सूक्ष्म म्हणजे सटल, या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही बघितलेल्या नाही आहेत किंवा तुम्ही अनुभवलेल्याच नाही. एखादा हात हा फास्ट फिरवणं, त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त
जे त्या जॉईंटला धरून ठेवतात त्यांचा सुद्धा व्यायाम व्हायला स्टार्ट होतो. त्यातलं जे सायनोव्हियल फ्लुइड आहे म्हणजे वंगण म्हणतो आपण, जे कोणत्याही गाडीमध्ये सायकलमध्ये जे टाकलं जातं दोन मेकॅनिझम परफॉर्म करायला, ते वंगण सुद्धा ॲक्टिवेट व्हायला स्टार्ट होतं आणि मग शरीर तुम्हाला आनंदी वाटायला सुरुवात होतं, काम करण्याची उत्स्फूर्तता वाढते. आणि योगासनं जेव्हा तुम्ही करता तेव्हा मी म्हणेन की जे काही आपण काम करतोय ते आपण आपल्या प्रोग्रेससाठी करतोय, आपल्या पुढच्या फ्युचरसाठी करतोय. मग काम करायचं आहे ना तर मग थोडं व्यायाम करायचा, अर्धा तास काम करायचं. शरीराला अजिबात दुखापत नाही झाली पाहिजे आणि त्यासाठी अर्धा एक तास तर आपण दिला पाहिजे की आपल्याला काम करायचं तर माझं शरीर कुठे न दुखता मी काम करू शकले पाहिजे. त्यासाठी वेळच्या वेळी खाणं पिणं मेंटेन ठेवून आपल्याला ते करायचं. तर उठल्यानंतर सूक्ष्म व्यायाममध्ये काही गोष्टी येतात त्या मी दाखवणार आहे. त्यानंतर ऑफिसमध्ये बसल्यानंतर खुर्चीवरती मी काय करू शकते किंवा मला जेव्हा ब्रेक असतो त्या ब्रेकमध्ये मी काय करू शकते. काही जणांना असं जेव्हा मी सांगते तेव्हा ते म्हणतात थोडं ऑड वाटतं ना, म्हणजे मी तिथे जाऊन काहीतरी करतोय आणि बाकीचे म्हणतात काय आता चल तिथे वडापाव दिसतोय पण खायला जाऊया. आणि डॉक्टर ऑटोमॅटिक तिथे ना असं ते मनच करतो आणि आम्ही जातो ते खातो. तर त्या गोष्टींमध्ये पण बसल्या बसल्या तुम्ही काय करता आलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये चिडचिड होते, रस्त्याने जातोय, खूप ट्रॅफिक जमली आहे, कोणीतरी काहीतरी धक्का दिलाय, ट्रेनमध्ये काहीतरी चाललंय, मग तुम्ही मन कसं शांत ठेवलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला मुद्रा पोझिशन्स आहेत की चिडचिड न करायची. मग काय करायचं, चुपचाप हात खाली ठेवून असं फक्त बसायचं. त्याने काय होतं की जेव्हा तुम्ही हे एंड नर्व्स तुमचे जॉईन करतात तेव्हा तुम्ही तुमचेच पल्सेस तुमचे डायव्हर्ट होतं माइंड आणि शांत स्थिरता येते. मुद्रा दृष्टीने तर आपल्याला लगेच फरक नाही पडत, पण जिथे जिथे आपल्याला इन्स्टंट आपल्याला थोडा कॉन्फिडन्स वाढवायचा आहे तिथे तिथे मुद्रा गोष्टी खूप उपयुक्त ठरतात. मी स्पीच देते, माझं माइंड थोडंसं डायव्हर्ट होतं, तर अशा वेळेस बऱ्याच वेळेस तुम्ही बघितलं असणार स्पीच देणारे काय असा पोश्चर घेतात, म्हणजे त्यांचं मन एकाग्र होतं, त्यांना काय बोलायचं आहे हे सुद्धा त्यांना बोलण्यासाठी चालना मिळायला सुरुवात होते. तर एंड नर्व्स आहेत, तुम्ही ॲक्युप्रेशर बघता बऱ्याच वेळेस ते इथे प्रेस करत असतात. तर ह्याने सुद्धा शरीरामध्ये रक्ताभिसरण इम्प्रूव्ह व्हायला स्टार्ट होतं. म्हणून सुद्धा मुद्रा पोझिशन आपण ध्यान करतो, धारणा घेतो, बऱ्याच वेळेस आपण असे पोश्चर, अश्विनी मुद्रा आहे, वेगवेगळ्या मुद्रा आहेत ते आपण होल्ड करतो. इन्स्टंट इफेक्ट दिसणार नाही, कारण या सटल गोष्टी आहेत. जेव्हा आपण डिटेलमध्ये बघणार तेव्हाच आपल्याला या गोष्टींकडे लक्ष जातं आणि एकदम मिरॅक्युलसली हे काम करतात की लगेच राग सुद्धा शांत करतात. म्हणजे अशा केसमध्ये आपण या गोष्टींचा वापर हा करायला पाहिजे. त्यानंतर त्यासुद्धा गोष्टी मी दाखवेन की काय करायला पाहिजे, किती प्रमाणात वापरलं पाहिजे. आणि एक शेवटचं जे संध्याकाळची वेळ असते, मी 8-8 तास उभं राहते आणि खुर्चीवर बसते, त्यानंतर सुद्धा मी एक रात्री 5 ते 10 मिनिटाची मला काय सवय लावली पाहिजे. ज्याला वेळ आहे तो 1 तास देऊ शकतो, त्याला तर सांगण्यासारखं खूप आहे. पण ज्याला वेळ नाही आहे, आज आपण त्यासाठी पण थोडासा फोकस देऊया की बेसिक मी काय करायला पाहिजे. तर मी ते सुरुवात करते, थोडंसं तुम्ही बघा. त्यानंतरचे काय स्ट्रेचेस आपण द्यायला पाहिजे, तर त्या स्ट्रेचेसमध्ये तुम्ही अंथरुणावरती उठलात आणि खाली मॅटवर आलात तर खूप चांगली गोष्ट आहे. पण नाही येत आहे तर वयस्कर लोकांनी सुद्धा काय स्ट्रेचेस दिले पाहिजे. तर ह्यामध्ये आपण पहिले यष्टिकासन येतं. यष्टिकासन म्हणजे तुम्ही हात आणि पायाची बोटं
हाताच्या सहाय्याने वर उठायचं. उठताना आपण डायरेक्ट वरती उठायचं नाही आहे, कारण डायरेक्ट पोटावरती प्रेशर व्हायला सुरुवात होते. लहान मुलं जी असतात ती सहजरित्या हे करू शकतात, पण आपण जसं जसं वय वाढतं तसं तसं आपल्या ॲक्टिव्हिटी कमी होतात. खेळणं बंद होतं, आपण पळणं बंद होतं, तर अचानक पोटाचे जे कोर मसल्स असतात ते एवढे स्ट्रॉंग नसतात. आता मी रोज 2 तास मी रोज व्यायाम करते, तर मला मी सूक्ष्म व्यायाम न करता पण मी शीर्षासनमध्ये जाऊ शकते. रोज ते 2 तास करायचे. पण तुमच्या जे रेग्युलर स्टार्ट केलेले आहेत त्यांनी आधी वॉर्मअपपासून सुरुवात करायची, ज्यामध्ये सूक्ष्म व्यायाम आहे. सूक्ष्म व्यायामामध्ये पहिले मानेची मूव्हमेंट करायची, श्वास सोडायचा आहे आणि मग खाली पूर्ण चेस्टला लवचिक श्वास घेत परत वर जायचं. आता हे फास्ट नाही करायचं, हे जेवढ्या स्लो करता येईल तेवढं. मला मनामध्ये ठेवायचं की मुंगी आहे किंवा मी कासव आहे, घाई नाही करायची. मला एकदम स्लो त्या प्रोसेसमध्ये जायचं. डाव्या उजव्या बाजूला श्वास सोडला, होल्ड करायचा या पोझिशनमध्ये, स्थिती कंप्लीट करायची. श्वास घेत परत सेंटरला यायचे, श्वास सोडत परत डाव्या बाजूला जायचं. सेंटरला श्वास सोडत. आता ह्यामध्ये सर्कल आहे, राईट साईडला मूव्ह करायचं आहे. राईट साईडला मूव्ह करताना 2 प्रकारचा व्यायाम असतो. मी जर सांगितलं कोणाला की मान हलवा, ते असं हलवणं, हा व्यायाम नाही. सूक्ष्म व्यायाम, सटल व्यायाम, पूर्ण खाली जायचं आहे. हळूहळू पूर्ण जेवढं उजव्या बाजूला जाता येईल श्वास घेत पूर्ण वापरे आणि श्वास सोडत खूप स्लो खाली घ्यायचं. परत रिव्हर्स प्रोसेस, एकदम स्लो. तुम्हाला जेवढं टर्न करता येत आहे तेवढी बॉडी सुरुवातीला टर्न करायची. 4-5 दिवसानंतर लवचिकता वाढत जाते आणि तुम्ही पूर्णपणे त्याला टर्न करू शकता. तर सूक्ष्म व्यायामामध्ये तुम्हाला आता
कमरेचा भाग आपण म्हणतो. तर त्या सगळ्या मसल्सची मुवमेंट व्हायला स्टार्ट होते. बरेचसे काही बसल्या बसल्या ट्विस्टिंग आसन पण असतात. ऑफिसमध्ये आपण बसतो दिवसभर आपल्याला वेळ नाही, तर त्यामध्ये आपण ट्विस्टिंग आसन सहज करू शकतो. चेअरवरच तुम्हाला त्याची ट्विस्ट करायची. जर तुम्हाला ट्विस्टिंग होत नाही आहे, चेअरला हँडल्स आहेत, चेअरच्या हँडलचा सपोर्ट घ्या आणि मग ट्विस्ट करा. ट्विस्ट करताना श्वास सोबत ट्विस्ट करायचा, श्वास घेत नाही. जिथे जिथे पोटाला पीळ बसणार आहे तिथे तिथे श्वास सोडायचा, जिथे जिथे खाली वाकायचं आहे तिथे तिथे श्वास सोडायचा. तर जेव्हा आपण खूप वेळा काही वेळेस जर आपण श्वासाची गती मेंटेन नाही केली तर आपण ते आसन करू पण नाही शकत. तुम्ही म्हणता की श्वास घेतल्याने काय होतं, पण तेवढं ऑक्सिजन सुद्धा तुमच्या बॉडीला जड करून टाकतं आणि तुम्हाला ती पुढची प्रोसेस करायला जमत नाही. त्यामुळे श्वासाचं नियंत्रण असणं गरजेचं आहे. हा सिम्पल ट्विस्टिंग ऑफिसवाल्यांसाठी खूप उपयुक्त आहे. दोन्ही वेळेला ट्विस्ट केला. त्यामध्ये अजून बरेच प्रकार आहेत. तुम्ही अगदी हाताला सुद्धा ट्विस्ट घेऊ शकता, हाताला सुद्धा ट्विस्ट करू शकता. नंतर पर्वतासन आहे. आपण सिंपल पूजा करताना हाताला सुद्धा टाळा मारतो बऱ्याच वेळेस. तर तुम्ही बघणार आसन जेव्हा जे रोज करणार नसतात त्यांचा हात पूर्ण वर नाही जात, असाच असतो. त्याच्यातही तो हात फोल्ड झालेला असतो. सो ही सवय तुम्हाला कधी लागणार, जेव्हा तुम्ही योगा करणार की हात हा पूर्ण सरळ पाहिजे आणि कान आणि हात एका दिशेमध्ये पाहिजे. कारण माझ्या जॉईंटची क्षमता इथपर्यंत लेनदेन होण्याची आहे आणि मी ती एवढीच कमजोर असते. तर हा जो पोर्शन आहे ओव्हर द पिरियड हळूहळू जॉईंटची मोबिलिटी कमी व्हायला सुरुवात होते आणि मग तुम्हाला वाटतं की ते नंतर जॉईंट अखडलेले का दिसत आहे, कारण मी त्यांच्या लवचिकतेचा पूर्ण वापरच केला नव्हता. बऱ्याचशा गोष्टी माझ्या लवचिकतेचा मी वापर दैनंदिन जीवनात करत नाही आणि तो नाही करत म्हणून आपण अर्धा एक तास कुठेतरी योगासनांना देतो. तर हे सुद्धा ऑफिसमध्ये तुम्ही अगदी 2 मिनिटासाठी करू शकता. हात स्ट्रेचिंग केलाय, हात स्ट्रेचिंग केलाय, हात खालीचे. यानंतर पायांसाठी जो स्ट्रेचेस आपण करतो, जिथे जिथे ट्विस्टिंग येतं तिथे इव्हन डायबिटीजसाठी सुद्धा मदत व्हायला स्टार्ट होते. त्यामध्ये बरेचसे आसन आहेत. आता मत्स्येंद्रासन वगैरे जेव्हा आपण करतो ते ट्विस्टिंग आपण पायांना फोल्ड करून हातामध्ये पाय घट्ट यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पाय पूर्ण माझे पोट दाबतायत आणि जेव्हा मी हे पोट दाबते तेव्हा माझ्या पोटावरती गॅसेस रिलीज व्हायला स्टार्ट होतात. पोटावरची चरबी कमी होते. जेव्हा तुम्हाला ते आसन येत नाही, समजायचं पोट मध्ये येतंय, आपल्या पोटावरती तेवढी चरबी जमलेली आहे आणि ती मध्ये येते, पण म्हणून करायचं नाही का, करायचं. यथाशक्ती हा शब्द आहे ना, त्यासाठी यथाशक्ती वापरायची आणि जेवढं होत आहे तेवढंच करायचं. मला एवढंच येतं मी एवढंच करते, पण मी ते करते. सो ह्या वेळी सुद्धा तुम्ही हे निश्चित दुपारी जेव्हा तुम्ही खात नाही आणि आसन जेव्हा करायचं आहे तेव्हा आधी तुम्हाला ते खायचं नाही, थोडंसं लाईट वेट तुम्ही वगैरे तर तुम्ही करू शकता. पण पुन्हा पोट भरून जेवल्यानंतर आसनं करायची नाही, पोट रिकामं असताना करायची. वेळ फक्त सकाळीच नाही आहे, दुपारी सुद्धा काही खात नसला तर त्यामध्ये करू शकता. 6-7 वाजता, 4 वाजता. अगदी जर उशिरा जेवत असाल तर 8 वाजता सुद्धा चालत आहे. कारण आपल्याकडे वेळेची कमतरता ही सगळ्यांकडेच आहे. एरवी आपण कमतरता ही कधीच नसते, आपण तो वेळ सत्कारणी कधी लावतो. बराचसा वेळ आपल्याला अननेसेसरी गोष्टींमध्ये सुद्धा जात असतो. तर तो एक सवय करायचा. दिवसभर मी कोणत्याही
योगामध्ये